पण हा प्रकल्प आणला कोणी? आमच्या आमदारांनी आणला ना. आमच्या आमदारांनी जेव्हा हा प्रकल्प आणला या ठिकाणी जे जे प्रकल्प आणले त्यांना मत देऊन आणलेलं आहे. कुठलं मंत्रीपद पण आप्पांनी घेतलं नाही, पण आप्पांनी हे प्रकल्प आणत असताना आमचे तीन आमदारांची मतं देऊन हे आम्ही प्रकल्प इथपर्यंत आणला. आणि हा प्रकल्प आमच्या लोकनेत्यांनी आणलेला म्हणूनच ते पाणी पित आहेत. आणि हे जी लाईन आज जॉईन करायला लावलं, या लाईनमुळे श्री जगन्नाथ नगर इथला बाजूचा परिसर म्हणजे विवा जांगे परिसर, तिकडचा मनेरपाडा विभाग परिसर, या ठिकाणी पाणी बऱ्यापैकी जाणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी ही लाईन आपण आधीच जोडणार होते, पण बऱ्यापैकी म्हणजे इलेक्शन लागलं, इलेक्शन नंतर गॅप आला, त्यानंतर मग महापौरांनी ठरवलं की मीटिंग घेऊन त्या ठिकाणी ज्या ज्या लाईन कुठे कुठे राहिल्या त्या लवकरात लवकर जॉईन करायचे आदेश अधिकाऱ्यांना देऊन हे काम कालच आदेश दिला आणि हे काम लगेच चालू केलं. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ, विचार युवकांची. सध्या आपण या ठिकाणी उपस्थित आहे. आपण बघू शकता मनवेलपाडा जो मुख्य रस्ता जो डीमार्टला जाणार आहे त्या रस्त्यावरती आपण उपस्थित आहे. आज आपण बघू शकता इकडे महानगरपालिकेच्या वतीने सूर्य प्रकल्प टप्पा 1 आणि 2चं काम इकडे चालू आहे. पाईपलाईन बसवण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर आपल्या बरोबर इथे पाठीमागे उपस्थित बहुजन विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक सुद्धा कार्यकर्ता आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार नेमका या सर्व गोष्टीचा पाठपुरावा कशा प्रकारे झाला आणि आता जे प्रकरण चालू होता पाण्याची जी समस्या पूर्ण वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या समोर येते, त्याचं दृश्य कसं असणार आहे पुढे या सर्व गोष्टीवरती थेट आपण प्रशांतराव जे इकडचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांच्याकडे पहिला जाणार आहे. असं मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी ही योजना आणली. जवळजवळ हा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा याचं काम चालू आहे या ठिकाणी. कालच महापौरांनी सर्व अधिकाऱ्यांना MMIDच्या अधिकाऱ्यांना बोलून मिटिंग घेतली की आपल्याकडे ज्या लाईन टाकायच्या आहेत त्या ठिकाणी लाईनमध्ये जवळजवळ आपल्या चंदनसारपासून फुलपाडापासून मनवेलपाडा अशी 32,500 किलोमीटर ही लाईन टाकायची आहे, प्रस्तावित आहे. आणि त्याच्यामध्ये 14,500 किलोमीटरची लाईन टाकलेली आहे. मग त्या लाईन टाकलेल्या आहेत त्या जॉईन करायच्या आहेत. अजून जॉईन झालेल्या मिळत नाही. त्या बऱ्यापैकी जॉईन झाल्यानंतर बऱ्यापैकी लोकांना चांगलं पाणी पोहोचली येऊ शकते. म्हणूनच काल महापौरांनी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले की तुम्ही ह्या ज्या लाईन पहिल्या टाकलेल्या त्या पहिल्या जॉईन करा. म्हणजे लोकांना जे एप्रिल मेला जे पाणी जाणारं आहे ते त्याच्यामध्ये काय फरक पडतो का, म्हणूनच आज हे काम चालू केलेलं आहे आम्ही लोकांनी. ज्या प्रकारे आता पाऊस म्हणजे उन्हाळा सीझन चालू नाही झाला, अगोदरच पाण्याची समस्या वाढत चालली आहे, त्यावरती कशा प्रकारे ही लाईन झाली तर नक्कीच लोकांच्या घरात पाणी येणार. तुम्ही बघता 5.5 वर्ष प्रशासकीय राजवट होती आणि प्रशासकीय राजवटीमध्ये अधिकाऱ्यांनी काहीच लक्ष ठेवलेलं आहे, नियोजनच नाही काय केलेलं. ह्या नियोजन नसल्यामुळे आज ही पाळी आलेली आहे आपल्या ठिकाणी. आपल्याकडे पाणी भरपूर आहे पण त्याचं नियोजन नसल्यामुळे या भाजपच्या राज्यामध्ये तुम्ही बघितलं असेल म्हणजे ज्यावेळेला प्रशासकीय राजवटीमध्ये ही कामं झालेली आहेत. साधे रोडची कामं नाही केली आहेत. ही पाईपलाईन तर अशाच पडून राहिलेल्या आहेत. ह्या पाईपलाईन जर त्यांनी जॉईन केल्या असत्या तर लोकांना चांगल्या प्रकारे पाणी गेलं असतं. पण आता आमच्या महापौरांनी सगळ्या अधिकाऱ्यांच्या म्हणजे आज फक्त पाणीच नाही, बांधकाम असो, पाणी असो, आरोग्य, ज्या ज्या विभागाच्या जे अधिकारी आहेत त्या लोकांच्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन त्यांना आदेश दिलेले आहेत की ही कामं लवकरात लवकर झाली पाहिजे. पाणी येणार लोकांच्या घरात व्यवस्थित. ह्या लाईन जॉईन केल्यानंतर लोकांना कशा प्रकारे चांगलं पाणी जातं हे आपल्याला कळेल. मग त्याच्यामध्ये काय मार्ग काढू शकतो अजूनही, बाबा जर पाणी नाही पोचलं तर त्याच्यामध्ये अजूनही काय मार्ग काढतो तो मार्ग आपण काढू ना. म्हणजे आपण 1 महिना झाला फक्त आपण कामाला लागलेले आहेत आणि आपले सर्व नगरसेवक असू दे, आपले ज्युनियर कार्यकर्ते असू दे, महिला मंडळ असू दे, सगळे कामाला लागले आहेत. पाणी हा मोठा विषय आहे ठिकाणी. लोकांना पाणी पोचलं पाहिजे. आज आम्ही बघतो विभागामध्ये आम्ही जात असतो तर लोक सांगत असतात त्या ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे की टँकर मुक्त आम्ही केलेले आहेत. पण आता या 5.5 वर्षामध्ये नियोजन नसल्यामुळे लोकांना थोडा पाण्याचा प्रश्न हा भेसाळलेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे फुलपाडा असू दे की तो स्टेशन परिसर असू दे, आपला ईस्टचा फाटकवरून मनवेलपाडा असू दे, चंदनसारपासून जो एरिया आहे त्या ठिकाणी जो पाणी येणारा आहे तो थोडा फोर्स कमी असल्यामुळे आता महापौरांनी जास्तीत जास्त लक्ष घालून त्याच्यात काय मार्ग काढता येईल त्यासाठी आपण आता ही कामं चालू केली. ज्या प्रकारे आता लोकवस्ती वाढलेली आहे, लोकसंख्या सुद्धा वसई विरारमध्ये वाढलेली आहे आणि अधिकारी जे इकडे काम करतात पाणी पुरवठा विभागाचे, काय वॉलमॅन असो किंवा ते कॉन्ट्रॅक्टर असो, ते कुठे ना कुठे चुकीचं काम करत असतात, बिल्डिंग मध्ये पैसे गोळा करतात. त्यावरती कशा प्रकारे आपण लक्ष ते सुद्धा आम्ही आता थोड्याच दिवसांनी मिटिंग घेणार आहेत. म्हणजे वॉलमॅन असतील किंवा अधिकारी असतील, तिकडे इंजिनियर असतील, त्या ठिकाणी चुकीचं जिकडे काय घडत असेल तर जरूर त्या ठिकाणी लक्ष करून त्या ठिकाणी जे काय करता येईल ते करणार, 100% करणार. पण आता मगाशी तुम्ही प्रश्न बोलला की आपल्याकडे लोकवस्ती वाढत चाललेली आहे, त्याकरताच काल महापौरांनी मिटिंग ठेवलेली. जे आपले धरण आहेत त्या धरणामध्ये कॅपॅसिटी किती पाण्याची आहे आणि आपल्याकडे लोकवस्ती किती आहे, मग त्या कॅपॅसिटीप्रमाणे पुढच्या 5 वर्षामध्ये जी लोकवस्ती वाढणार. आज 22 लाख
लोकवस्ती पुढच्या याच्यामध्ये 28 लाख लोकवस्ती होणार आहे 28 पर्यंत. तर ती लोकवस्ती वाढल्यानंतर त्या धरणामध्ये पाणी कसं वाढवलं पाहिजे त्याकरता महापौरांनी सगळ्या MMRD आणि सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन त्याच्यातून काय सहकार्य लागेल आमच्याकडं म्हणूनच महापौरांनी ती मीटिंग घेतली. त्यामध्ये कॅपॅसिटी कसं वाढेल त्या धरणाची त्या पद्धतीने आपण कामाला सुरुवात केलेली आहे. प्रकारे आम्ही भाजपशी लोकांशी बोललो तर त्यांचं म्हणणं असं आहे का त्यांचे प्रधानमंत्री जे अमृत योजने टप्प्याच्या अंतर्गत जे पाणीची टाकी बांधण्यात आलेली आहे त्यांच्या मार्फत हे काम चालू करण्यात आले त्यावरती काय म्हणणं? पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे प्रधानमंत्री बरोबर ते बोलतात त्या ठिकाणी, पण हा प्रकल्प आणला कोणी? आमच्या आमदारांनी आणला ना. आमच्या आमदारांनी जेव्हा हा प्रकल्प आणला या ठिकाणी म्हणजे जे प्रकल्प आणले त्यांना मत देऊन आणलेलं आहे. कुठलं मंत्रीपद पण आप्पांनी घेतलं नाही, पण आप्पांनी हे प्रकल्प आणत असताना आमचे 3 आमदारांची मतं देऊन हे आम्ही प्रकल्प इथपर्यंत आणला आणि हा प्रकल्प आमच्या लोकनेत्यांनी आणलेला म्हणूनच ते पाणी पित आहेत. आणि हे जी लाईन आज जॉईन करायला लावलं या लाईनमुळे श्री जगन्नाथ नगर तिथला बाजूचा परिसर म्हणजे विवा जांगीर परिसर हा तिकडचा मनेरपाडा विभाग परिसर या ठिकाणी पाणी बऱ्यापैकी जाणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी ही लाईन आपण आधीच जोडणार होते, पण बऱ्यापैकी म्हणजे इलेक्शन लागलं, इलेक्शन नंतर गॅप आला. त्यानंतर मग महापौरांनी ठरवलं मीटिंग घेऊन त्या ठिकाणी ज्या लाईन कुठे कुठे राहिल्या त्या लवकरात लवकर जॉईन करा असे आदेश अधिकाऱ्यांना देऊन हे काम कालच आदेश दिला आणि हे काम लगेच चालू केलेलं आहे. आम्ही महापौरांचे आभार मानेन या ठिकाणी की बऱ्यापैकी म्हणजे फक्त पाणीच नाही, बांधकाम असेल, आरोग्य असेल, सगळे अधिकारी घेऊन सगळ्यांना बसून काय मार्ग निघेल याच्याकडे महापौरांनी रोज मीटिंग घेऊन आदेश काढलेले आहेत की त्या ठिकाणी कामाला सर्वांनी लागून जे काही सहकार्य लागेल आम्ही तुमच्या पाठीमागे आणि सर्व नगरसेवक आम्ही सुद्धा नगरसेवक मीटिंगला त्या ठिकाणी होतो. हे बांधकामाची कामं ती पण चालू, आता रोडची कामं चालू होती. आज गेले 35 वर्षाचं राजकारण तुम्ही बोलता, लोकनेत्यांनी 35 वर्षात काय केलंय लोकांना माहिती आहे. आज सूर्य प्रकल्प कोणी आणला ते पण लोकांना माहिती आहे. एका मीटिंग मध्ये काम होत नाही. इथे आम्ही रात्रभर बसून म्हणजे हायवेला जेव्हा लाईन फुटायच्या पुलसाने हे आमचे पाण्याची सगळं त्यांना माहिती आहे. ते विचार रात्री जागून त्या ठिकाणी इथपर्यंत जाऊन हायवेला जाऊन बसून ती कामं करायची. त्या आम्ही स्वतः गेलेले आहेत. स्टँडिंग सोबत असताना स्वतः मी तिकडे जाऊन रात्री बसून जे काय ते लाईन तुटली का आम्ही लगेच जायचं. आम्हाला माहिती आहे लाईन तुटल्यानंतर पाणी आला नाही म्हणजे कुठे लाईन तुटलाय, त्याचा कॉक कुठे आहे तो सुद्धा आम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे आम्ही काम केलेलं आहे. पंतप्रधान मोदीजींनी जे काय काम केलं असेल, पण लोकनेत्यांनी त्या ठिकाणी ज्या योजना आणल्या ते त्यांना मतं देऊन आणलेल्या आहेत. या योजना त्यावेळेला आमचे 3 आमदार होते, आमचे खासदार होते, त्यावेळेला ह्या योजना आलेल्या आहेत. या लक्षात ठेवायचं त्यांनी. ठीक आहे, आज तुम्ही नगरसेवक आहेत, एकत्र राहून काम करतात, काम करावं नागरिकांसाठी, आम्ही पण तुमच्या बरोबर आहे. पण ज्या योजना आणल्यात कोणी त्यांचं नाव घ्या, मोदी साहेबांचं पण नाव घ्या, तुम्ही नका घेऊ असं नाही. जी योजना आणलंय लोकनेते इतने ठाकूर साहेब त्यांचं सुद्धा नाव घ्या ना, का तेच पाणी तुम्ही पिता. म्हणणं आपण आता नवनिर्वाचित परत एकदा जनतेने आपल्याला निवडून दिलंय, कशा प्रकारे आपल्या परिसरात पाण्याची समस्या आहे? सरांनी सांगितल्यानुसारच मी एवढंच सांगेल की आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर जे आहेत त्यांच्यामुळेच जो थेंब देखील आहे हा त्यांच्यामुळेच आलेला आहे. आणि काल जसं आमचे महापौर साहेब आहेत त्यांनी आमची मीटिंग घेतली, ठिकठिकाणी आपण बघतात तुम्ही कामं चालू आहेत. लोकांपर्यंत कोणत्या दृष्टिकोनातून पाणी जाईल हेच आपण पाहत आहोत. ज्या प्रभागात आपण निवडून आले त्या प्रभाग अडीअडचणी असणार, कारण भाजपचे 3 नगरसेवक आणि आपण एकटे काम करताना आपण कुठे त्रास होतो. मला असं कधीही वाटलं नाही. गेली 25 वर्ष मी काम करत आहे. जर आपण योग्य काम करतोय तर नक्कीच ते देखील सपोर्ट करतील मला, आणि ते योग्य करतायत तर नक्की मी देखील सपोर्ट करणार त्यांना. एकत्र येऊन लोकहितासाठी काम केलं पाहिजे असं मला वाटते. बघितलं ज्या प्रकारे दोघे नगरसेवकांनी सांगितलंय का सर्व ठिकाणी पाण्याची समस्या जे मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यापर्यंत आता टप्पा 1 आणि 2चा सूर्य प्रकल्पाचा इकडे काम चालू आहे. ते नक्कीच पुढे येणाऱ्या टायमामध्ये जे उन्हाळा सीझन असतो त्यामध्ये पाण्याची समस्या दूर होणार. त्या सर्व गोष्टीवरती महापौर साहेब जे याजूजी पाटील आहे त्यांनी प्रत्येक गोष्टीची अपडेट घेऊन ते लोकांमध्ये जात आहे आणि सर्व गोष्टीवरती लक्ष देऊन ठेवत आहे. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.